ते एक सामन्यापूर्वीच थोडंसं शमवलं, असू दे हरकत नाही. सामन्याला सुरुवात होते. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती राज सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा. आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर दोन फलंदाज अनिकेत आणि आकाश. यावेळेस मात्र पहिला चेंडू हवेत आहे आणि अगदीच सोपा झेल सुटतोय. कदाचित डोळ्यावरती सूर्यप्रकाश आला असावा, म्हणून तर नेहमीच म्हटलं जातं की तुमच्या डोळ्यावरती गॉगल असणं खूप महत्वाचं आहे. क्षेत्ररक्षक स्वतःवरती थोडासा नाराज होतोय. मी काय केलंय, माझ्या हातून काय घडलंय. एक धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती 1 या अंकावरती. पंच राकेश शहा आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत. मिस्टर रॉकी या नावाने प्रसिद्ध असलेलं व्यक्तिमत्व, मॅन फ्रॉम कल्याण आपण पाहतोय. आणि पंच गणेश पाटील. यावेळेस मात्र हुकचा फटका निघून चाललाय. चेंडू स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार, सुरेख चौकार, देखना चिकना चौकार. पहिल्याच षटकामध्ये चांगली सुरुवात, कारण की पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवरफुल सुरुवात अपेक्षित. यावेळेस मात्र नशिबाची साथ देवांश इलेव्हन रामवाडी संघाला, कारण की अगदीच शेवटच्या क्षणी हातामध्ये जाऊन फेविकॉल का मजबूत जोड आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे हाताला जाऊन चेंडू चिकटतोय आणि अगदीच 3 धावांचा बचाव केला क्षेत्ररक्षकाने. सकाळच्या सत्रामध्ये प्रथमतः नाणेफेक जिंकून इथून मात्र जर आपण विचार केला तर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय देवांश इलेव्हन रामवाडी संघाने. यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, निघून चाललाय चेंडू ठीक फर्स्ट स्लिप मध्ये. तत्पूर्वी जर आपण विचार केला तर अगदीच कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची हाताळणी यष्टीरक्षकाकडून चूक जरी झाली तरी सुद्धा क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावले होते. आणि कालच्या रात्रीचा जर आपण विचार केला तर अगदीच अवकाळी पाऊस हा बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. पण आम्ही अगदीच विचार करतोय या स्पर्धेवरती मात्र अवकाळी पावसाचं संकट येऊ नये आणि येणारही नाही असं वाटतंय, कारण की सूर्यप्रकाश मैदानावरती आहे. यावेळेस मात्र फटका फसलाय. गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये आणि इथून मात्र दुसरा झेल सुटलाय. झेल सुटलेला आहे. फलंदाज अनिकेत याचा दुसरा झेल, दुसरं जीवनदान. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. फलकावरती आपण जर पाहिली तर धावसंख्या 7 या अंकावरती आहे. देवांश इलेव्हन रामवाडी संघ ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय. सकाळच्या सत्रामध्ये प्रथमतः नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतला तो अगदीच सहकार्याच्या माध्यमातून थोडासा अंगलट आलाय की काय असं काहीसं चित्र पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतंय. तरी सुद्धा गोलंदाज त्याच आत्मविश्वासाने गोलंदाजी करतोय ही जमेची बाजू. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे, तत्पूर्वी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडू हाताचं चुंबन घेऊन मात्र धरतीला दान होतोय. तत्पूर्वी एकच 2 धावा मिळत आहेत आणि एक षटकाच्या अखेरनंतर धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती. अखेरनंतर 9 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. यापुढील होणारा सामना मयू इलेव्हन धामणगाव आणि जर्मन भरे दोन्ही टीमचे कॅप्टननी मात्र लक्ष द्यायचं आहे. जेव्हा 3 षटकांची समाप्ती होईल तेव्हा आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हा आणि चौथ्या षटकाच्या अखेरनंतर आपण नाणेफेक करणार आहोत याची आपण नोंद घ्या. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीचं कंपल्शन असेल, पण मुख्य मंचावरती जर आपण पाहिलं तर अगदीच मोबाईलचा जमाना आणि सगळ्यांच्या नजरा मात्र मोबाईलमध्ये आहेत. एक फोटो जर घेतला तर अगदीच आजकालची तरुणाई जर आपण पाहिली तर मोबाईलमध्ये व्यस्त आहे. असं ते हरकत नाही, कारण की मोबाईल जे तंत्रज्ञान आहे ते फायद्याचं आहे आणि तितकंच ते तोट्याचं सुद्धा आहे. म्हणूनच 8वी 9वी आणि 10वी या 3ही वर्षांमध्ये आपण पाहायचो निबंध लेखणीसाठी असायचा. 5 विषय असायचे, कोणते एक विषय निवडून 1.5 पानी निबंध लिहा. त्यामध्ये विज्ञान फायदा की तोटा हा विषय नेहमीच पाहायला मिळाला. असू द्या हरकत नाही. वळी आपण षटक क्रमांक 2 कडे. गोलंदाज करण
बॉलिंग मार्कवरती आहे, दुसऱ्या षटकाकरता त्याला जरूर आणलं गेलं. तत्पूर्वी जर आपण विचार केला तर फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला लॉंग ऑन, एका बाजूला जर आपण पाहिलं तर लॉंग ऑफ. त्याचप्रमाणे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आपण पाहतोय. गली रिजनमध्ये क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेग, एक काऊ कॉर्नर, एक स्क्वेअर लेग, एक मिड विकेट. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोनमध्ये क्षेत्ररक्षक. अशा पद्धतीने विखुरलेलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. जमेची बाजू जर आपण पाहिली ती म्हणजे पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल सुरुवात पाहायला मिळते. फलंदाज अनिकेत आणि आकाश या जोडीच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. वेग तर चांगला आहे, त्यावरती फोर्स केलाय चेंडूला आणि चेंडू मात्र निघून चाललाय सीमा पार. देखना चौकार, सुरेख चौकार. मिळतील धावा 4. डीजे दत्ता मॅन फ्रॉम निवळी आपण पाहतोय. त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. अतिशय सुंदर डीजेचा सेटअप. कोणतेही कार्य असो, मंगल कार्य असो, वाढदिवस असो, त्याचप्रमाणे लग्न सोहळा असो, आपण संपर्क साधू शकता डीजे दत्ता यांच्याशी. तत्पूर्वी पुढच्या चेंडूची हाताळणी करताना अगदीच जर आपण पाहिलं तर बॅटला स्पर्श करत चेंडू मात्र निघून गेला एका धावेकरता. त्या एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलोय 14 या अंकावरती. 14 रन्स ऑन द बोर्ड. 14 धावा फलकावरती आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. या पुढचा चेंडू अप्रतिम भन्नाट वेग निघून चाललाय चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि गोलंदाजाचं मात्र वारंवार त्याने कौतुक केलं जातं. ही जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते, कारण की ज्या षटकामध्ये कमबॅक करणं महत्वाचं आहे आणि ज्या संघाला रोखणं महत्वाचं आहे, इथून मात्र रोखण्याचं काम करतोय गोलंदाज करण याच्या माध्यमातून. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फलंदाजाला मात्र काहीसा चेंडू हा यक्षचकित करणारा आपल्याला पाहायला मिळाला, कारण की फलंदाज जेव्हा बॅट फिरवतो त्यापूर्वी चेंडू मात्र ठीक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळतोय. वेग भन्नाट आहे आणि अगदीच गोलंदाजी करताना नेहमीच म्हटलं जातं की तुमची एकाग्रता, त्याचप्रमाणे अचूक लाईन अँड लेंथ आणि त्याचप्रमाणे तुमचं नियंत्रण, या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्याच गोष्टी करण्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस मात्र शफल क्रॉस होऊन चेंडूला ड्राईव्ह केलंय. घरंगळत चेंडू निघून चाललाय 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय आणि इथून मात्र आबाधुबीचा खेळ. आ बैल मुझे मार, नशिबाची साथ. निघून चाललाय चेंडू, निघून चाललाय आणि अखेर चेंडूचा विजय होतोय. मिळतात एकूण धावा या 5. या 5 धावा पथ्यावरती पडणाऱ्या आहेत, यातील मात्र शंका नाही. पंचांचा निर्णय मात्र अंतिम असेल. पंच गणेश पाटील सरांचा इशारा आलाय, इट्स 5 रन्स विल बी टेकन. आणि काल अशीच परिस्थिती शिव छत्रपती स्पोर्ट्स लांबच संघाची पाहायला मिळाली होती. ओव्हरथ्रोचं स्वरूप आणि चेंडू चाललाय, निघून गेलाय आणि अखेर ते सामन्यातून सुद्धा बाहेर पडावं लागलं. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 19 या अंकावरती. 5 धावांचा बोनस, नवीन वर्षाचा, इंग्रजी नवीन वर्षाचा बोनस दिला गेलाय देवांश इलेव्हन रामवाडी संघाकडून, असं म्हणायला हरकत नाहीये. यावेळेस मात्र फुलर लेनचा चेंडू ड्राईव्ह केलाय चेंडूला आणि अगदीच चेंडू ट्रॅव्हल होतो एका धावे करता. 1 पेक्षा अधिक 1 मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती 20 या अंकावरती. विशेष महत्वाची गोष्ट जर आपण पाहिली, आणि ही गोष्ट मात्र नेहमीच उल्लेखनीय, की सकाळचं सत्र आहे, नाणेफेक जिंकले, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, गोलंदाज राज आणि करण यांनी जबाबदारी जी स्वीकारली, या दोन्ही गोलंदाजांच्या माध्यमातून एकही अवांतर चेंडू हाताळलेला गेलेला नाहीये. ही जमेची बाजू आहे, कारण की अतिरिक्त चेंडूची हाताळणी केली तर षटक लांबवलं जातं आणि त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे गोलंदाजाला पुन्हा एकदा गोलंदाजी करावी लागते. त्याचंच जर प्रात्यक्षिक उदाहरण जर आपण पाहिलं तर महत्वाची गोष्ट पाहायला मिळते, गोलंदाजाने चांगल्या रीतीने कमबॅक केलंय. 12 चेंडूंपैकी जर आपण विचार केला तर 9 चेंडूवरती धावा आलेल्या आहेत आणि इतर 3 चेंडूचा जर आपण विचार केला तर 3 चेंडूची निर्धाव हाताळणी ही आपल्याला पाहायला मिळते.
20 धावा फलकावरती आहेत. नवीन गोलंदाज लवेश याला बॉलिंग मार्क वरती आणलं गेलंय. महत्वपूर्ण भूमिका बजावण्याकरता, कारण की हाणामारीचं षटक सुरुवात झालेला आहे आणि ही 2 षटकं मात्र महत्वपूर्ण असतील ज्यातून संघाकरता, पण धावा जमवण्याकरता RCC पहारे संघाकरता हे षटक देणारी 12 चेंडू खूप महत्वाचे आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल. त्याला चीअरअप केलं जात आहे. श्वान आमच्या समालोचन कक्षामध्ये येत आहेत आणि अगदीच बारकाईने निरीक्षण केलं जात आहे. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. 10 ते 15 पावलांचा रनअप आहे. यावेळेस मात्र फटका तर चांगला निघून चालला चेंडू काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये आणि अगदीच जर आपण पाहिलं तर 1 पेक्षा अधिक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं 21 या अंकावरती. 21 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. जमेची बाजू जर आपण पाहिली तर एक चांगला दृष्टिकोन राखत RCC पहारे संघाचे फलंदाज फलंदाजी करतायत आणि एकही विकेट आतापर्यंत मिळवण्यात यश मिळालं नाहीये. देवांश 11 रामोडी संघाच्या फलंदाजांना यावेळेस मात्र अंधाधुंद बॅट फिरवली जाते. निघून चालला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अगदीच जर आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावरती स्थिरावते. 21 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. गोलंदाज लवेश बॉलिंग मार्क वरती आहे. सुंदर गोड नाव बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस मात्र पुन्हा एकदा अंधाधुंद बॅट फिरवली जाते. पंच राकेश शहा यांचा इशारा येतोय. इट्स लेग बाईट्स. अगदीच जर आपण पाहिलं तर एका धावेच्या मदतीने 22 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. फलकावरती 22 या अंकावरती. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर आता मात्र फलंदाज अनिकेत याचा जर आपण विचार केला तर त्याच्या माध्यमातून कॅप पंचांकडे सोपवली गेलेली आहे. पण महत्वाची गोष्ट जर आपण पाहिली तर नेहमीच दिशादर्शक गोष्ट क्रिकेटमधली काय तर ती म्हणजे तुम्हाला जेव्हा सुरुवातीला फलंदाजी मिळते त्या फलंदाजीचा तुम्ही पुरेपूर उपयोग करणं हे खूप महत्वाचं आहे. दरम्यान चेंडूची फेकी धावा मिळत आहेत त्या 2. 24 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. बॅक टू बॅक जर आपण विचार केला तर एकेरी दुहेरी धावांनी धावफलक हलतं ठेवलंय. ही जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते, कारण की क्रिकेटची जीवनवाहिनी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे एकेरी दुहेरी धावा. आणि या एकेरी दुहेरी धावांनी धावफलक हलतं ठेवलंय. ही जमेची बाजू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे. निघून चाललाय चेंडू स्क्वेअर लेग झोन मध्ये. 1च धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. दोन्ही गाड्या एका रुळावरती तर मात्र येतील आणि अपघात तर होईल. फलंदाज बाद. विकेटचं पतन. RCC पहारे संघाला लागणारा हा पहिला धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. फलकावरती आपण पाहतोय 25 या अंकावरती धावफलक आहे. दुसऱ्या धावेकरता फलंदाज बाद होताना आपण पाहिलं. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर महत्वाची गोष्ट जेव्हा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते ती म्हणजे एक जमेची बाजू आहे की खूप वेळानंतर 3ऱ्या षटकामध्ये पहिल्या विकेटचं पतन झालंय. एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली फलंदाज अनिकेत आणि आकाश या जोडीच्या माध्यमातून. आणि आता मात्र जर आपण पाहिलं तर जबाबदारी आकाश आणि अल्पेश या 2 खेळाडूंवरती आपल्याला पाहायला मिळते. चांगली पार्टनरशिप जर झाली तर अगदीच चांगली धावसंख्या सुद्धा उभारता येऊ शकते. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर चांगली भागीदारी रचण्याकरता तुमच्याकडे शॉट सिलेक्शन खूप महत्वाचं आहे. बॅटची कडा आणि इथून मात्र फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन.
RCC पहारे संघाला लागणारा दुसरा हादरा आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक तू चल मैं आया अशी स्थिती पाहायला मिळते. हजेरी लावण्याचं काम केलंय फलंदाज अल्पेश याने. भोपळाही न फोडता डगआउटच्या आश्रयाला त्याला जावं लागतंय. षटक क्रमांक 3चा जर आपण विचार केला तर षटक संपलंय. या षटकामध्ये तब्बल 5 धावा खर्च केल्यात. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली लवेशाच्या माध्यमातून आणि 3 षटकाची समाप्ती. याचाच अर्थ जर आपण पाहिलं तर पुढच्या सामन्याच्या टॉसकडे आपण वळतोय. मयू 11 धामणगाव आणि जनमान भरे दोन्ही टीमचे कॅप्टन नाणेफेकीच्या कक्षामध्ये आपण येऊन असं नसतं व्हायचं आहे विना विलंब. याच्या पण नोंद. या इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक होईल आणि कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर अन्वी स्पोर्ट खांडपे संघ उशिराने दाखल झाला होता. त्याकरता अलखिवली संघाला नाणेफेकीचा कौल जो आहे तो देण्यात आला होता. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. नवीन फलंदाज करण आपण पाहतोय. फलंदाजी करता आलाय आणि त्याच्या समवेत आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज आकाश, ज्याच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर एक चांगली खेळी 12 धावांची इनिंग त्याच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळते. एकंदर जर आपण पाहिलं तर 8 चेंडूंचा त्याने सामना केलाय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल गोलंदाज विनायक. म्हणूनच म्हटलं जातं गोलंदाजी करताना तुमची एकाग्रता खूप महत्वाची आहे. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. तत्पूर्वी लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलोय फलकावरती 26 या अंकावरती. 26 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ धावसंख्या आपल्याला फलकावरती पाहायला मिळते. शेवटचं अखेरचं अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळतंय. या अखेरच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर किमान 10 ते 15 धावा जमवणं हे खूप महत्वाचं असेल. कारण की येणारं जे षटक आहे, येणाऱ्या पुढच्या इनिंग मध्ये जर जास्तीत जास्त धावा आणि चांगलं आव्हान ठेवण्यामध्ये जर RCC पहारे संघ यशस्वी झाला तर मात्र एक चांगली खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. यावेळेस मात्र फुल अँड सक्सेसफुल निघून जाईल चेंडू सीमा पार. षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 32 या अंकावरती आणि निश्चितच चांगली फाईट बॅक पहिल्या सामन्यापासून पाहायला मिळते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जोरदार प्रहार. निघून चाललाय चेंडू सीमा पार. झन्नाटेदार असरदार षटकार. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 38 या अंकावरती. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. धावसंख्या 38 या अंकावरती आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फोर्स केलंय. निघून चाललाय चेंडू आणि अखेर तो गेलाय सीमा रेषा पार. षटकार.
पंचा पण लक्ष द्या, फलंदाजाला दुखापत झाले की काय. प्रथमोपचार पेटी आपल्याकडे उपलब्ध आहे. फर्स्ट एड किट उपलब्ध आहे. अमोल चव्हाण यांच्या माध्यमातून फर्स्ट एड किट आपल्याला उपलब्ध केलंय. पण त्या फर्स्ट एड किट मधून कोणती एक गोष्ट गायब झाली नसावी म्हणजे झालं. भावेश चव्हाण मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत आहेत. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर या स्पर्धेकरता भावेश चव्हाण असतील आणि त्यांचे सर्व सहकार्याने जी मेहनत घेतलेली आहे, म्हणजे स्पर्धा संपन्न होताना आपण पाहतोय. एक पाण्याची बॉटल सुद्धा घेऊन जायची आहे. दरम्यान आगमन होत आहे अभिजित पाटील, लिजेंड अभिजित पाटील भरेगावचे संघनायक. विनंती असेल आपण मंचावरती येऊन असं नसतं वा. आगमन होत आहे अभिजित पाटील, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आमदार चषक 2024 या स्पर्धेमध्ये. आणि अगदीच आपल्या सहकाऱ्यांना पुढे नेण्याचं काम आणि त्यांना मोठं करण्याचं काम हे मात्र त्यांनी केलेलं आहे अभिजित पाटील यांच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. पण कालच्या दिवसाचा जर विचार केला तर दुपारपर्यंत एकच नाव गाजलं, ते म्हणजे अमोल चव्हाण. तो आला, त्याने 2 षटकार लगावले आणि तो गेला. त्याच्यानंतर पुन्हा एकदा मैदानात आला आणि चांगला खेळ दाखवला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा अप्रतिम दर्जाचा फटका, निघून चालला चेंडू सीमा पार, षटकार.
तर निर्धारित 4 षटकांमध्ये जर आपण विचार केला तर जे लक्ष ठेवलेलं आहे एकंदर 50 धावांचं आणि 50 धावा उभ्या केल्यात, 51 धावांचं लक्ष आहे देवांश 11 रामवाडी या संघासमोर. तत्पूर्वी आजच्या दिवसाचं शेड्यूल सामना सुरू होण्यापूर्वीच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. दुसऱ्या सामन्याचे नाणेफेक झाले मयूर 11 धामणगाव आणि जयनुमान भरे या दोन संघादरम्यान. तिसाई स्पोर्ट खालिंग आणि विराज स्पोर्ट चावे अगदीच शेजारी लढत ही आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर पप्पू 11 नांदेडणे आणि आई गावदेवी साकरोली या दोन संघादरम्यान सामना क्रमांक 4. आणि अगदीच आप भी मारोगे तो हम क्यों नहीं मारेंगे निघून चालला चेंडू सीमा पार, षटकार 6 धावा. माना कि तू शेर है अपने जंगल का लेकिन हम भी वो शिकारी है तेरे जंगल में आके तुझे ठोक देंगे. पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत आणि अगदीच जर आपण पाहिलं तर षटकाराने अकाउंट ओपन करणारा करण हा या स्पर्धेतला एकंदर आज 4था फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यक्ष प्रश्न आणि अगदीच चेंडू नाकाच्या जवळून निघून गेलाय. फलंदाजाला यक्ष प्रश्न पाहायला मिळाला आणि अगदीच जर आपण पाहिलं तर महत्वाची गोष्ट, महत्वाची भूमिका इथून मात्र पाहायला मिळाली. अगदीच इन बिटवीन थोडंसं कन्फ्युजन जरूर झालं होतं आणि चेंडू मात्र निर्धाव पद्धतीने हाताळलाय. चांगली गोलंदाजी यावेळेस मात्र गोलंदाजाने कमबॅक केलाय. गती परिवर्तन अथर्व याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. कारण की जेव्हा एखादा मोठा फटका आला त्यानंतर पुढचा चेंडू निर्धाव हाताळणं हे खूप जिकरीचं काम असतं आणि ते काम अथर्व यांनी मात्र सोपे केलंय. तब्बल 2 निर्धाव चेंडू त्याने हाताळलेत. एक जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. लेफ्ट आर्म वरती विकेटचा मारा. यावेळेस मात्र शफल क्रॉस होऊन चेंडूला खेळून काढलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी एकच धाव मिळेल, एकपेक्षा अधिक एक मात्र काही नाही. तत्पूर्वी या स्पर्धेला आमदार चषक या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. व्हॉइस ऑफ पिळंजे सुनील पाटील यांच्या वतीने आयोजन नियोजन करता आणि तसेच लामत संघाकरता शुभेच्छा आलेल्या आहेत. समालोचक त्याचप्रमाणे पंचांकरता सुद्धा ऑल इज वेल आणि ऑल द बेस्ट आलेला आहे. सुनील पाटील व्हॉइस ऑफ पिळंजे यांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय आणि स्वागत सुद्धा करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची हाताळणी आणि तब्बल जर आपण पाहिलं तर 5 चेंडूची इथून मात्र हाताळणी केलेली आहे आणि फक्त 7 धावा खर्च केल्यात या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. जोरदार प्रहार तर झालाय, गोड आवाज जरूर ऐकायला मिळाला, पण तत्पूर्वी क्षेत्ररक्षक अतिशय सामर्थ्यपणे चेंडूला फील्ड करतोय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. निर्धाव चेंडू आणि एकंदर जर आपण पाहिलं 6-0-0 1-0 एखादा VIP मोबाईल नंबर असावा असा आकडा हा संपूर्ण षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. फक्त 7 धावा फलकावरती लागल्यात. म्हणजे निश्चितच जर आपण विचार केला तर जिंकण्याकरता 44 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 44 धावा. बी रेडी बी फास्ट. प्लीज जरा घाई करायची आहे. RCC पहारे संघ वेळ अतिरिक्त खर्च होतो याची पण नोंद घ्या, कारण की आजचं शेड्यूल अर्धा ते पाऊण तास उशिराने सुरू झालंय, पण मात्र येणाऱ्या वेळेमध्ये त्याची कमतरता आपल्याला पूर्ण करायची आहे. कालचा दिवस जरी उद्घाटनीय दिवस असला तरी सुद्धा लो स्कोरिंग मॅचेस 3 पाहायला मिळाल्या, म्हणून थोडं शेड्यूल लवकर आटपलं. पण शेवटपर्यंत 4 षटकांचे सामने व्हावेत हेच प्रयत्न आहेत शिवछत्रपती स्पोर्ट्स लामत संघाचे. तर त्याकरता संघांचं सहकार्य मात्र खूप महत्वाचं आहे.
वेळ काढूपणा काहीसा अजून अतिरिक्त घेतला जातोय. लॉंग ऑन लॉंग ऑफ विखुरलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जे पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये 9 धावा पाहायला मिळाल्या होत्या RCC पहारे संघाच्या, आणि रामवाडी संघाचा जर आपण विचार केला तर फक्त आणि फक्त 7 धावा या फलकावरती पाहायला मिळतात. नेट टू नेट फाईट जरूर आहे, पण या 4 निर्धाव चेंडूंचा येणाऱ्या इनिंग नंतर निश्चितच त्याचा विचार केला जाईल, यात तीळ मात्र शंका नाही. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवर. यावेळेस मात्र अप्रतिम देखना स्ट्रोक, चेंडूवरती स्टॅम्प लागतोय तो 6 धावांचा षटकार. करणं महत्त्वाचं आहे, पण ती गोलंदाजी जर आपण पाहिली तर महत्त्वपूर्ण गोष्ट आपण पाहतोय की अनिकेत याला गोलंदाजी करता आणलं गेलंय. बऱ्याचशा चेंडूवरती जर आपण पाहिले ते जॉईंट्सला कट्स असतात, त्या कारणास्तव मॅच बॉल पुन्हा एकदा मॅचमध्ये परत आलाय की अशा वेळेस चेंडू मात्र जास्त स्विंग होतो असं क्रिकेटपटूंचं म्हणणं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती आपण जर पाहिली तर षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 13 या अंकावरती. आणि महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे जर आपण पाहिलं तर दोन्ही षटकाच्या सुरुवातीला प्रारंभीलाच आपण पाहतोय की षटकार लगावले गेलेले आहेत. भन्नाट वेग, तत्पूर्वी चेंडूला टॅप केलं गेलंय आणि अगदीच ढुंडो रे साजना परिस्थिती पाहायला मिळते. तत्पूर्वी अचूक नेम मात्र पाहायला मिळाला नाही आणि एकच धाव जरूर मिळाली. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती. जर आपण धावसंख्या पाहिली तर 15 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. सामन्यावरची पकड जी आहे ती हळूहळू मजबूत करण्याचं काम RCC पहारे संघाचे गोलंदाज करत आहेत, कारण की फटकेबाजी होणं गरजेचं आहे. मोठे फटके, हवाई यात्रा, हवाई सफर करणं गरजेचं आहे, पण ती सफर मात्र पाहायला मिळत नाही. भन्नाट वेग, चेंडू कानाच्या जवळून निघून गेलाय आणि अगदीच सांगून गेलाय शुभ प्रभात. आणि सकाळचे वाजलेले आहेत 10:52. 3 चेंडूंचा खेळ झालाय. गोलंदाज अनिकेत बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाहीये. चेंडू शरीर एसटी वरती आदळतोय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर 1 धाव मिळते. 1 पेक्षा अधिक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. 16 या अंकावरती धावफलक आहे. गोलंदाज तयार. अनिकेत याचा वेग भन्नाट आहे, पण अगदीच जर आपण पाहिलं तर फलंदाजाकडे मात्र कुठेतरी नियंत्रण चुकलं. कारण की या चेंडूवरती जर मिडल ऑफ द बॅट जर फटका पाहायला मिळाला असता तर मात्र 6 धावा नक्कीच पाहायला मिळाल्या असत्या. पण क्रिकेट या खेळामध्ये आपण नेहमीच पाहतो जर तर किंतु परंतु या शब्दांना थारा नाहीये. अगदीच जर आपण पाहिलं तर धावा जोडल्या जात आहेत त्या 2 धावांच्या मदतीने 18 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. मंद मंद पावलांनी धावफलक पुढे सरकताना आणि सामन्यावरची पकड मजबूत करतोय RCC पहारे संघ. भन्नाट वेग, इथून मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू
आणि अगदीच षटक क्रमांक 2चा खेळ समाप्त झाला. एकूण एकंदर धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 18. याचाच अर्थ जर आपण पाहिलं तर 12 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती कोणता गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आणलं जाईल याकडे मात्र लक्ष असेल, पण आमचा अंदाज आहे की हिमांशू याला आणलं जात आहे. खेळाडू कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था आपण करायची आहे. 12 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. 18 धावा फलकावरती आहेत. 18 अधिक 2 जर आपण पाहिलं तर 20 धावा, त्यानंतर 30, 51 या लक्षाचा पाठलाग करायचा आहे. 33 धावांची गरज आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि पाण्याची उपलब्धता सचिन गोष्टे यांनी उपलब्ध केलेला आहे. तर खेळाडू कक्षामध्ये दोन्ही खेळाडू कक्षामध्ये पाण्याची उपलब्धता आपण करायची आहे. भवेश चव्हाण त्याचप्रमाणे रोशन शीतपेयाचा आस्वाद घेतला जातोय रोशन यांच्या माध्यमातून. निश्चितच खेळाडू कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था ही थोड्याच वेळेमध्ये त्याची पूर्तता केली जाईल. सामना काही वेळ थोडासा थांबलाय कारण की ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय. तत्पूर्वी वेळ आहे आणि या वेळेचं सोनं, या संधीचं सोनं कोण करेल एकच नाव आहे, डीजे दत्ता. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय हिमांशू. आणि अगदीच क्रिकेट या खेळामध्ये बऱ्याचशा खेळाडूंना टोपण नावाने सुद्धा ओळखलं जातं. तसंच हिमांशू याला हिमू या नावाने सुद्धा ओळखलं जातं. नरेश माऊली यांचे सुपुत्र आपण पाहतोय आणि त्यांच्याच नावाने अंबाडी येथे जर आपण पाहिलं विनायक पेट्रोल पंपाच्या समोर हिमांशू ढाबा या गोलंदाजाच्या नावाने आपण पाहतोय. सुग्रास असं भोजन, शाकाहारी मांसाहारी भोजन तिथे उपलब्ध आहे. नेहमीच आपण आस्वाद घेऊ शकता. यावेळेस मात्र अतिरिक्त बाउन्स आणि गोलंदाजाला इथून मात्र दंडित केलं जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 19 या अंकावरती. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरता 32 धावांचं जे समीकरण आहे हे समीकरण सोपंही नाहीये आणि कठीणही नाहीये. यावेळेस मात्र गोलंदाजाने कमबॅक केलाय हिमांशू याने. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे दबाव वाढवण्याचं काम जे होणं गरजेचं आहे तीच गोष्ट मात्र मैदानाच्या आतमध्ये घडते. यावेळेस मात्र चेंडूला सोडून दिलाय. पंच गणेश पाटील सर आमच्याकडे वळतायत आणि दर्शवतायत की हा चेंडू मात्र वाईड आहे आणि अवांतर धावेनी धावफलक जाऊन पोहोचलंय. फलकावरती आपण पाहतोय एकूण एकंदर 20 या धावसंख्येवरती. जिंकण्याकरता अजूनही 31 धावांची गरज आहे. 11 चेंडू 31 धावांची गरज. चेंडू निघून चाललाय सीमा पार, नो बॉल आणि षटकार म्हणजे 7 धावा.
तर यूट्यूबच्या माध्यमातून निश्चितच या सामन्याचा आस्वाद घेत असतील नरेश माऊली, त्यांचं आम्ही प्रथमतः हार्दिक स्वागत करतोय. आणि अगदीच थोडेसे निराश जरूर असतील आपल्या सुपुत्राच्या कामगिरीवरती, कारण की चूक घडते आणि क्रिकेटमध्ये एकदा घडलेली चूक त्या चुकीला मात्र माफी नसते. वेग तर चांगला आहे पण फटका मिस टायमिंग आहे, झेल सुटतोय, फलंदाजाला जीवनदान मिळतंय. पण अगदीच जर आपण पाहिलं तर अधिकृतरित्या हा झेल मात्र ग्राह्य नव्हता, कारण की फ्रीटचा चेंडू होता. पंच गणेश पाटील सरांचा इशारा येतोय. 2 धावा जोडल्या गेल्यात. 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलोय. फलकावरती एकंदर 29 धावा. म्हणजे आता मात्र जर आपण विचार केला तर 22 धावांची अजूनही गरज आहे. सौरभ चव्हाण आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. चांगलं गुणलेखन कालच्या दिवसापासून आम्ही त्यांच्या माध्यमातून पाहतोय. यावेळेस मात्र एक गोड आवाज निघून चालला चेंडू डाऊन दी ग्राउंड. आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर काही इंचाच्या अंतरावरती इथून मात्र चेंडूला अडवलं गेलंय, पण फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये बाद होईल. विकेटचं पतन. बाद झालेला आहे. त्याच्या माध्यमातून 2 धावांचं योगदान त्याने जरूर दिलं, पण 5 चेंडूंचा त्याने सामना केलाय. नवीन फलंदाज राज फलंदाजी करता आलाय आणि बॅटचा फ्लो म्हणजे जर आपण पाहिलं तर चांगली फलंदाजी ज्याने आतापर्यंत केली आहे तो फलंदाज करण अजूनही खेळपट्टीवरती स्तब्ध आहे. म्हणजे अगदीच जर आपण पाहिलं तर करण जोपर्यंत खेळपट्टीवरती असेल तोपर्यंत धोक्याची घंटा हे निश्चितच असेल RCC पहारे संघाला. करण अंबाला हे नाव आमच्यापर्यंत पोहोचवलं गेलंय. यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाहीये. तत्पूर्वी चेंडू घरंगळत निघून चाललाय. खराब क्षेत्ररक्षण, सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण. तत्पूर्वी धावा जोडल्या जात आहेत त्या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. धावसंख्या आहे फलकावरती 32 या अंकावरती. जिंकण्याकरता समीकरण आहे 19 धावांचं. सामना समीप आलाय दोन्ही संघांकरता आणि दोन्ही संघांना समान संधी आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती हिमांशू. वेगाचा पुरेपूर वापर चेंडू करतोय हवाई सफर आणि निघून जातोय पिळंजे गावाच्या भेटीला, सुनील पाटील यांच्या भेटीला. षटकार. झाली. त्याच्यानंतर नो चेंडू वरती जेव्हा षटकार आला तेव्हाच आम्ही समालोचन कक्षातून उद्घोषणा केली होती. देवांश 11 रामवाडी संघाला जे लक्ष्य आहे ते लक्ष्य सोपंही नाहीये आणि कठीणही नाहीये. आता मात्र सामन्याचं समीकरण जाऊन पोहोचलंय. सौरभ आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. 7 चेंडू आणि जिंकण्याकरता 13 धावांची आवश्यकता आहे. कालच्या दिवसामध्ये 7-12 हे समीकरण 3 वेळा आलं होतं, पण आता मात्र 7-13 हे समीकरण आलंय. गोलंदाज तयार.
बॉलिंग मार्क वरती इथून मात्र नशिबाची साथ यष्टी रक्षाकडून चूक झाले आणि इथून मात्र जर पाहिलं तर तू तू मै 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 तू तू सुरू आहे. ढूंढो ढूंढो रे साजना सुरू आहे. सर्व रामायण महाभारत या चेंडूवरती एक धाव जोडली जाईल. एकूण एकंदर षटक क्रमांक 3 ची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 39 या अंकावरती आणि आता मात्र 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. चला रोशन पुन्हा एकदा कदाचित मैदानात जावं लागेल कारण की फलंदाजांना पाण्याची आवश्यकता आहे आणि रिकाम्या बॉटल्स जर आपल्याकडे उपलब्ध असतील तर अमोल चव्हाण यांनी सूचना केलेली आहे. ORSL एनर्जी ड्रिंक सुद्धा उपलब्ध आहे. म्हणजे अमोल चव्हाण यांनी सर्व काही गोष्टींची काळजी घेतलेली खेळाडूंची. कोणाचं अंग दुखत असेल, वातावरणामध्ये थोडीशी खराबी आहे त्याकरता कोणाला पेन किलर हव्या असतील, कोणाची गुडघेदुखी असेल, सांधेदुखी असेल त्या गोळ्या सुद्धा उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेली स्प्रे सुद्धा उपलब्ध आहेत. रेली स्प्रे. त्याचप्रमाणे कोणाचं गुडघे खरचटले असेल, कुठे खरचटलं असेल त्याकरता सॅव्हलॉन बँडेज या गोष्टी सुद्धा उपलब्ध आहेत. सर्व काही गोष्टी उपलब्ध आहेत या आमदार चषक 2024 मध्ये. 6 चेंडू 12 धावांची गरज आणि अगदीच जर आपण पाहिलं तर हिमांशू याने तब्बल 6 चेंडू हाताळण्याकरता 9 चेंडूची हाताळणी केली आणि तब्बल 21 धावा खर्च केल्यात. 21 धावा. त्याच पहिल्या इनिंग मध्ये विचार केला तर विनायक याने 25 धावा खर्च केला होत्या 6 चेंडू मध्ये. आणि अगदीच अमन यांना शुभेच्छा आलेल्या आहेत सागर माजिवली यांच्या वतीने. अगदीच जवळचे मित्र आहेत. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. तर 6 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. या 12 धावा कशा रीतीने पूर्ण केल्या जातील याचं उत्तर थोड्याच वेळामध्ये आपल्याला मिळणार आहे. तत्पूर्वी यापुढील होणारा सामना मयू 11 धामणगाव आणि जय हनुमान भरे दोन्ही टीमचे कॅप्टन लक्ष द्या. सामना संपल्यानंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचं आहे विना विलंब. काटोकी टक्कर जरूर पाहायला मिळेल. 6 चेंडू 12 धावांची गरज. गती परिवर्तन डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू. 5 चेंडू 12 धावांची गरज. निर्धाव चेंडूची हाताळणी. हिमांशू याने जे काम केलंय त्या कामानंतर जर आपण पाहिलं तर करण याला मार्गक्रमण केलंय गोलंदाजी करण्याकरता. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये आणि आता मात्र सामन्याचं समीकरण बदलतंय. 4 चेंडू 12 धावांची गरज. 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता होती. इथून मात्र समीकरण बदलतंय आणि आता जर स्थिती जर आपण पाहिली तर तब्बल 4 चेंडू आणि 12 धावांची गरज. एखादा मोठा फटका जर आला तर मात्र मॅच मध्ये कमबॅक करू शकतो किंवा एकेरी दुहेरी धावा जोडल्या गेल्या तर. यावेळेस मात्र फटका चांगला वाऱ्याच्या वेगाने निघून चालला चेंडू सीमा पार. षटकार. व्हॉट अ शॉट. इट्स अ ग्रेट शॉट. तर षटकाराच्या मदतीने सौरभ चव्हाण आमच्यापर्यंत धावफलक पोहोचवत आहेत. एकूण एकंदर 45 धावा आणि आता मात्र 3 चेंडू 6 धावांची गरज. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. डोळ्याचे पारणे फेडणारा सामना आहे आणि भावेश चव्हाण मात्र डोळ्यात तेल घालून या सामन्याकडे पाहत आहेत. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती निर्णायक महत्वपूर्ण चेंडू गोलंदाज करण याच्या माध्यमातून. पण फलंदाजी करता आपण पाहतोय
फलंदाज सुद्धा करण आहे. यावेळेस मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आणि यशस्वीता साध्य केली जाते. 2 चेंडू 6 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. डोळ्याचे जे पारणे आहेत ते फेडले जात आहेत. 2 चेंडू 6 धावांची गरज आणि इथून मात्र खेळ खल्लास. देवांश 11 रामवाडी संघ विजय प्राप्त करतोय. हार्दिक अभिनंदन. माना कि तू शेर है अपने जंगल का, लेकिन हम भी वो शिकारी है. तेरे जंगल में आके तुझे ठोक देंगे. मैन ऑफ द मैच चा मानकरी ठरतोय करण, नो डाउट एट ऑल.